हरिओम. सुरेखा स्टेजरमध्ये आपले स्वागत. आज आपण प्रवासाला किंवा आपल्याला नाश्त्यासाठी चहाबरोबर लागणारी मेथीची क्रिस्पी स्टिक्स करणार आहोत. तर त्याच्यासाठी घेतलेलं जे मी साहित्य आहे, इथे मी 2 वाट्या मेथी म्हणजे बारीक धुवून चांगली चिरून घेतलेली आहे. इथे मी 2 वाट्या कणिक घेतली आहे. पाववाटी इथे मी बेसन घेतलेलं आहे. 5 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे. इथे 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. नंतर 1 चमचा ओवा, 1 चमचा इथे मी धना पावडर, नंतर अर्धा चमचा जिरा पावडर, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, 1 चमचा मी इथे तीळ घेतलेले आहेत, अर्धा चमचा तिखट आणि चवीप्रमाणे आपल्याला लागेल तसं हे आपण मीठ घेतलेलं आहे. आता सुरुवातीला आपण ही जी मेथी आहे ही आपण थोडी परतून घेणार आहोत. त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकूया आणि त्याच्यामध्ये आता आपली ही जी मेथी आहे ही मेथी आपण टाकून थोडीशी आपण परतून घेणार. म्हणजे तो मेथीचा जो कडवटपणा आहे तो सुद्धा सगळा निघून जाईल. आपली ही मेथी छान आपण आता परतून घेतलेली आहे. आता हिला आपण गार करायला ठेवून देऊया. आपली मेथी गार होती तोपर्यंत आपण आपल्या एका या बाउलमध्ये ही आपली कणिक, नंतर त्याच्यामध्ये हे बेसन, हे सगळे मसाले आपण घालून घेऊया. तिखट, धना पावडर, जिरा पावडर, हिंग, हळद, तीळ आणि ओवा आपण हातावर थोडा चुरडून घालणार आहोत. आणि याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेणार. हे साहित्य सुरुवातीला आपण सगळं मिक्स करून घेऊया. त्याच्यामध्ये आता आपली ही मेथी आपण घालून घेणार आहोत. मेथीचे आपण फक्त पानं घ्यायचे, देठ आपल्याला घ्यायचे नाही आहेत. आणि त्याच्यामध्ये आता आपण ह्याच्यात 1-2 चमचे तूप घालून घेणार. आणि आता हे सगळं मिश्रण आपण छान एकजीव करून घेणार आहोत. आपले छान चांगला गोळा होतोय. म्हणजे आपलं याच्यातलं जे मोहन आपण घातले ते आपलं योग्य प्रमाणात झालेलं आहे. आता त्याच्यानंतर आपण याच्यात अगदी थोडं पाणी घालून घट्ट गोळा भिजवून घेणार. आपल्याला सैल भिजवायचा नाही आहे. आपला छान हा गोळा आता भिजून झालेला आहे. त्याला आता आपण 5 मिनिटं झाकून ठेवून देऊयात. आपलं पीठ भिजतंय तोपर्यंत आपण याचा साठा तयार करून घेऊया. हे आपण 2 चमचे जे तूप घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण हे आपलं कॉर्नफ्लॉवर आहे हे चांगलं मिक्स करून घेऊया. आपल्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तांदळाची पिठी घेतली तरी चालेल, किंवा अगदीच आपल्याकडे ते नसेल तर गव्हाचं पीठ घेतलं तरीसुद्धा चालेल. हा आपण आता असा साठा तयार करून घेऊया. आपला हा गोळा आता छान भिजलेला आहे. त्याला आपण थोडंसं मळून घेऊया.
आणि आपल्याला पाहिजे असतील तसे त्या साईजचे आपण आता याचे गोळे करून घेऊयात. ह्याच्यातला आता एक गोळा आपण घेऊया आणि त्याची पातळ छान पोळी लाटून घेऊयात. आपल्याला पाहिजे असेल तो थोडा आपण याला कणकेचा हात लावून घेऊ शकतो. इकडे मी एकीकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता आपली ही पोळी लाटून झालेली आहे. आता याला आपण हा साठा लावून घेणार. साठा लावल्यानंतर आपण आता याच्या घड्या घालणार आहोत. सुरुवातीला आपण अशी घडी, त्याच्यावर अर्धी घडी, इकडून पुढे अर्धी, त्याच्यावर अर्धी. छान आपला हा असा चौकोन तयार झालेला आहे. आता ह्याला आपण पुन्हा लाटून घेणार आहोत. पुन्हा याच्यावर आपण साठा लावून घेऊयात. पुन्हा इकडनं अर्ध, इकडनं अर्ध असं आपण छान हे घडी तयार करून घेतलेली आहे. त्याच्यावर हलक्या हाताने आपण थोडं याला लाटून घेणार आहोत. हलक्या हाताने लाटायचं आहे. आता ही जी आपली तयार झालेली आहे त्याच्या आपण स्टिक्स कापून घेणार. आपल्याला पाहिजे त्या साईजच्या. पण आता या बाकीच्या गोळ्यांच्या सुद्धा अशा सगळ्या स्टिक्स तयार करून घेणार आहोत. आता आपलं तेल इथे तापले का नाही ते पाहण्यासाठी आपण थोडासा याच्यामध्ये एक गोळा टाकून बघणार आहोत. आणि आपला हा गोळा जर ताबडतोब वरती आला तर समजायचं की आपलं तेल आता व्यवस्थित तापलेलं आहे. एकदम हाय फ्लेमवर आपल्याला या तळायच्या नाही आहेत. मीडियम हीटवर आपल्याला या तळायच्या आहेत. आता या आपल्या साधारण एवढ्या जाडीच्या आपण हे केलेल्या आहेत त्या आपण ह्याच्यामध्ये आता तळून घेणार आहोत. एकदम पण खूप घालायच्या नाही आहेत. आपल्या तेलामध्ये मावतील तेवढ्याच आपण याच्यामध्ये घालूयात. आणि आता हे बुडबुडे थांबूपर्यंत आपण याला हलवायचं नाही. थोडे आपले बुडबुडे कमी झाले की मग आपण त्याला पलटून घेणार आहोत. आपले बुडबुडे आता कमी झाले. याला आता आपण चांगले पलटून घेऊया आणि मीडियम आचवर चांगले खरपूस तळून घेऊया. छान आपल्या या मटरी पहा त्याला चांगले असे लेयर्स सुटलेले आहेत. आपण आता ह्या काढून घेऊयात. याच्यामध्ये आता आपण हा आपला दुसरा घाणा घालून घेऊया. याला पण आपण असंच मंद आचेवर मीडियम हीटवरच
पुन्हा चांगले तळून घेऊया. आपल्या मेथी स्टिक्स तयार आहेत. तुम्ही छान याच्या महिनाभर टिकतील अशा या आहेत. प्रवासाला घेऊन जाऊ शकता आणि एरवी केव्हाही वाटलं तरी मुलांनासुद्धा डब्यामध्ये आपण हा खाऊ देऊ शकतो. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.